वासुदेवाला पाहून सकाळची प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सकाळी सकाळी आलेलो आहे शेतामध्ये टोमॅटो तोडण्यासाठी। जसं की मी मागं सांगितलेलं होतं की टोमॅटो तोडायला सुरुवात झालेली आहे आणि यायला आता सुट्टी संपायला 2च दिवस राहिलेले आहेत आणि मी आलेले आहे टोमॅटो तोडण्यासाठी। तर हे कलर चेंज झालेले टोमॅटो आपण तोडून घ्यायचे आहेत। आता जसं की मी टोमॅटो पहिल्यांदाच तोडते तर तेही मला माहिती नव्हतं, मी देठासहित तोडत होते, तर ते देठही काढून टाकायचं असतं आणि ते सगळे टोमॅटो इकडे आणून ठेवलेले आहेत शेडमध्ये एकत्रित। हे देठ काढलेले टोमॅटो आहेत सगळे। आई सॉर्टिंग करत आहेत टोमॅटो भरून बॅग्समध्ये पॅक करायचे आहेत। या 25 किलोच्या बॅग्स आहेत, तर त्या वजन करून पॅक करायचे आहेत। आणि हे मी देठासहित तोडलेले कॅरेट टोमॅटो बाजूला ठेवलेले आहेत, तर तेही नंतर डबल काम झालेलं आहे, ते देठ काढून ठेवलेले आहेत। इंद्रनीलची सुद्धा गडबड सुरू आहे, अण्णा वजन करत आहेत आणि वजन केलेल्या बॅग इथं अशा ओळीनं ठेवलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हे टोमॅटोचं काम सुरू असतं। तर मुलांनी सुद्धा एन्जॉय केलेला आहे। त्यानंतरच आम्ही साखरपुड्यासाठी आलेलो आहे। तर प्रणिताचा आमच्या दुसऱ्या आणखी एका लेकीचा साखरपुडा ठरलेला होता अचानक, आणि जाता जाता तोही मला अटेंड करण्याचा चान्स मिळालेला होता। तर हळदी कुंकू लावण्याचं काम माझ्याकडे आलं होतं आणि ताईंकडे। आम्ही दोघींनी असं हळदी कुंकू लावण्याचं काम केलेलं होतं। हे खूप मजेशीर होतं, खूप मजा आली। मी हे पहिल्यांदाच केलेलं होतं, तर सगळ्या गोष्टी अशा अनुभवायला मिळत आहेत यावेळी। खरं तर कसं होतं, मी जॉब करत होते त्यामुळं मला या सगळ्या गोष्टी अनुभवता येत नव्हत्या, पण आता इंद्रनीलमुळं मी जसं घरी आहे तसं मला या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येतात, त्याचा खूप आनंद होतोय। आणि या सगळ्या आहेत आमच्या जाऊबाई, तर आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे। आणि साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि साखरपुड्याची साखर मी प्रणिताला नवरी मुलीला चारत आहे आणि खूप 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 आनंदाचा क्षण आहे। लग्नही लवकरच तारीख निघणार आहे, तोही व्हिडिओ लवकर येईल आणि खूप छान तुम्हीही एन्जॉय करा आमच्यासोबत व्हिडिओज। आणि अशा प्रकारे आमचा एंगेजमेंट संध्याकाळी होती आणि इंद्रनीलने साखरेवर ताव मारलेला होता, साखर आणि पेढे। तर खूप म्हणजे मुलांना असं कार्यक्रमात नेलं की त्यांची लोकांशी ओळख होते, त्यांचं कम्युनिकेशन होतं आणि त्यांना शिकायलाही खूप मिळतं। तर हे आहेत आमचे नवरा नवरी। तर अशा प्रकारे आमचा साखरपुडा संध्याकाळी संपन्न झालेला आहे आणि आम्ही फोटोशूटसाठी आलेलो आहोत। नेहमीप्रमाणेच माझी गडबड, इंद्रनीलची गडबड आणि माझा असा थोडासा अवतार झाला। दीदीची सुद्धा सुट्टी संपून ती सासरी निघालेली आहे आणि तिला निरोप देण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत। काय करते तिला तो दादा आता आम्ही येण्याच्या आदल्याच दिवशी हे हळदी कुंकू होतं साखरपुड्यामध्ये। प्रणिताला हे सगळं सामान मिळालेलं होतं सासरच्यांकडून, हे आलेलं होतं गिफ्ट म्हणून। तर हे खूप छान मेकअप बॉक्स होता, तर खूप छान असं सामान होतं आणि नवीन पद्धतीचाच हा बॉक्स आहे, सगळं भरून मेकअपचं सामान, अगदी खूप बारीक सारीक सामान सगळं दिलेलं होतं। पर्स दिलेलं होतं 2 प्रकारच्या, तर खूप छान होतं। आणखी बरंच सामान होतं जे दाखवायचं राहून गेलं। ध्रुवची गडबड सुरू होती आणि मलाही गडबड होती, कारण दुसऱ्या दिवशी पहाटे आपण निघणार होतो। सो गडबडीत गडबड हे हळदी कुंकवाचा असा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर सुट्टी संपली आणि निघताना आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो होतो। माझा तर होता उपवास, त्यामुळे इंद्रनीलला सांभाळण्याचं काम माझ्याकडे आलेलं होतं आणि हे इथं पक्षी होते सारे, त्यामुळे मला त्याला सांभाळणं सोपं गेलेलं होतं। तो इथं रमलेला होता पक्ष्यांसोबत, नाहीतर मग त्याच्या पाठीमागून पळण्यातच माझा सगळा वेळ गेला असता। बाय।